हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं टेस्ट ऑफ इंडियन रेसिपीजमध्ये. आज आपण बघणार आहोत आलू वडी करण्याची सोपी एकदम पद्धत बघणार आहोत. अगदी झटपट होते. तर चला स्टार्ट करूया आपल्या रेसिपीला. तर मी ते पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि छोटी पानं घेतलेली आहेत. तर याचे देठ मी काढून घेते. तर अशा प्रकारे देठ काढून घ्यायचे आहेत आणि अशी 2 पानं ठेवलेली आहेत आणि ते रोल करून घेते मी. आणि असे आता बारीक बारीक आपल्याला चिरून घ्यायचे आहेत. तर इथे मी सगळी पानं चिरून घेतलेली आहेत. तर ते बाऊल एक घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे सगळं मी चिरलेली पानं टाकते आहे. आणि ते गूळ घेतलेला आहे आणि चिंच. तर याचा आपल्याला सिरप करून घ्यायचा आहे. तर मी साईडला ठेवते पाणी टाकून, मग आपण काढून घेऊ. तर इथे मी बेसन घेतलेलं आहे 1 वाटी आणि हळद घेतलेली आहे अर्धा चमचा. तिखट मसाला घेतलेला आहे 1 चमचा. बडीशेप घेतलेला आहे 1 चमचा आणि ते तीळ घेतलेले आहेत 1 चमचा आणि धणा पावडर 1 चमचा घेतलेली आहे आणि गरम मसाला 1 चमचा घ्यायचा आहे आणि 1 चमचा मीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आणि हा आपला चिंच गुळाचं पाणी. तर हे मिश्रण सगळं मी आता छान असं एकत्र करून घेते. याच्यामध्ये एक्स्ट्रा आधी पाणी नाही टाकायचं, चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. लागेल तसंच पाणी टाकायचं. तर हे छान असं पहिले मी मिक्स करून घेते. तुम्ही बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे. तर यात मी थोडंसं पाणी आता टाकते. पाणी एकदम जास्त टाकायचं नाही. तर छान असा याचा मी आता गोळा तयार करून घेते आहे. बघू शकता इथे छान असा व्यवस्थित गोळा तयार करून झालेला आहे. तर थोडंसं मी तेल हाताला घेतलेलं आहे. व्यवस्थित हा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवते आणि साईडला ठेवलेलं आहे. आपण इथे आता पाणी तापत ठेवणार आहोत. इथं मी इडलीचा भांडा घेतलेला आहे. तर थोडंसं आपल्याला पाणी तापून घ्यायचं आहे. आता हे तुम्ही बघू शकता आपला हा गोळा. ह्याचे मी 2 भाग करून घेते आहे आणि छान असे रोल करून घेतलेत 2 मी. आणि ते एक 10-20 मिनटे वाफ द्यायची आहे लो टू मीडियम गॅसवर. तर बघू शकता इथे 10 मिनटं झालेली आहेत आणि आपल्या छान अशी आळू वडीचे गोळे छान वाफ आलेली आहे त्याला. तर मी ते काढून घेते आणि 1-5 मिनटं साईडला ठेवते आहे. तर छान असे थोडे थंड झालेले आहेत. तर याच्या मी वड्या करून घेते आहे. अगदी झटपट होते रेसिपी, नक्की ट्राय करून बघा. तरी ते मी कापून घेतलेले आहेत, बघू शकता. तर आता आपण ह्या तळायला घेऊया. तर इथे आपण गॅस चालू करून तवा ठेवलेला आहे. तर तवा छान तापला की त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे मी आणि त्याच्यावर तीळ टाकलेले आहेत. आणि आता आपल्याला या एक एक करून वड्या चांगल्या दोन्ही साईडनी अशा खरपूस शेकून घ्यायच्या आहेत. तर अगदी पटकन झटपट होणारी अशी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. तर या झालेल्या आहेत एका साईडने. तर दुसऱ्या साईडने छान अशा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत.
तर छान अशा आपल्या वड्या झालेल्या आहेत खरपूस भाजून. तर मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर तुम्ही बघू शकता छान अशा आपल्या वड्या झटपट अशा तयार झालेल्या आहेत. तर नक्की ट्राय करून बघा आणि आवडले तर रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक द्यायलाही विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ.